नमस्कार सर्वांना, मी तुलिका आणि आजपासून मी ब्लॉगिंग सुरू करणार आहे आणि हा माझा पहिला दिवस आहे. तर आता आम्ही मूळचे सातारचे आहेत, पण आम्ही राहतो गोव्याला आणि 4 वर्ष झाले आम्ही गोव्यात राहतो. मी एका स्कूलला जाते, त्याचं नाव आहे महिला नूतन हायस्कूल. तर त्या स्कूलला जाते. मी गोव्यातले जे विविध गोष्टी आहेत, स्थानं ते मी तुम्हाला एक्सप्लोअर करून शेअर करणार. तर तुम्हाला जर ते बघायचे असेल तर माझे व्लॉग्स नक्की बघा. तर आता आम्ही नॅचरल्सला आईस्क्रीम खायला जाणार आहे. नॅचरल्स एक आईस्क्रीम पार्लर आहे, त्याच्यात आम्ही मी आणि पप्पा आईस्क्रीम खायला जाणार आहे आणि मम्मी सुद्धा येणार आहे. चलो. ही आमची गाडी. आता आम्ही गाडीने जात आहे. तरी पण आम्हाला मस्ती आली आईस्क्रीम खायची. चला जाऊ. का छोटंसं मांजर आम्हाला दिसलं. आता मी गाडीत बसत आहे. आता आम्ही आणि पप्पा घरनं आईस्क्रीम खायला निघालो आहे. मम्मी आली नाही, कारण की तिला घरी काम आहे म्हणून ती नव्हती आली. आणि बरेच दिवसापासून आम्ही नॅचरल्स आईस्क्रीम खाल्लं नव्हतं, म्हणून आज म्हणूया चला जाऊया आईस्क्रीम खायला. तर मडगावमध्ये म्हणजे गोव्यामध्ये 2 नॅचरल स्टोअर, ते साऊथमध्ये आहेत आणि एक इकडे एक ब्रँच आहे आणि दुसरीकडे एक ब्रँच आहे. तर तिथे आम्ही जात नाहीये, दुसरीकडे जातो. फातोडा स्टेडियमच्या इकडे एक आहे. तर हे आहे फातोडा चौक. हे पुढे आहे स्टेडियम, फातोडा स्टेडियम, आणि हे दामोदरचं मंदिर. मी तुम्हाला म्हणले होते इकडे 2 स्टोअर आहेत. एक तर फातोडा स्टेडियमच्या तिकडे, तर पहिलं स्टोअर इकडे आहे नॅचरल्सचं. हे खूप छोटं आहे. दुसरी ब्रँच खूप मोठी आहे, तिकडे आम्ही चाललो आहे. इकडे खूप गर्दी असते आणि स्टॉक पण फ्रेश असतो. आणि हे दामोदर सर्कल आहे. इथे एक खूप मोठी घंटी आहे, म्हणजे डेकोरेशन टाईप. चाफ्याचं झाड आहे. आणि हे आमचं रवींद्र भवन. इथे खूप सारे नाटक, सिनेमाज वगैरे होत असतात. हे बघा, स्कूलचे कॉलेजचे गॅदरिंग्स वगैरे. आता कार्यक्रम आहे म्हणून एवढी गाड्या आहेत, गर्दी आहेत, गाड्यांची रांग आहेत. बापरे, एवढे गाड्या. काहीतरी प्रोग्राम असणार आहे तिथं, म्हणून इतके गाड्या आहेत. हा, तिकडे सततच प्रोग्राम असतात खूप सारे. कोलवा सर्कलला पोहोचतोय. तर तुम्हाला कोलवा सर्कल दाखवतो. कोलवा सर्कल जो मडगाव मध्ये आहे, तिथून सरळ गेलं की कोलवा 3 किलोमीटर आहे. कोलवा बीच हा तो सर्कल आहे. या सर्कल मधून जाऊ शकतो कोलव्याला. इकडून जो स्ट्रेट रस्ता आहे तो कोलव्याला जातो आणि हा जो रस्ता आहे आम्ही चाललो आहे तो सिटी मध्ये जातो. आता हे एक मोठं चर्च आहे. हा एक छोटं चर्च आहे आणि पुढे एक सगळ्यात मोठं चर्च आहे. त्याला होली स्पिरिट चर्च असे म्हणतात. खूप जुनी बिल्डिंग आहे. आता बघाल तुम्ही. तर हे बघा, हे आहे सगळ्यात मोठं चर्च मडगाव म्हणलं. जवळपास 500 वर्ष जुनं. बघा, इथे पोलीस थांबले आहेत. काहीतरी झालं आहे, चेकिंग चालू आहे. आणि ही होली स्पिरिट स्कूल आहे. रात्रीचं गोव्यात एवढं ट्रॅफिक नसतं, म्हणून गाड्या खूप फास्ट असतात. इकडे एवढं रश पण नसतं. सकाळचं किंवा मिड डेचं खूपच रश असतं, जेव्हा मुलांची स्कूल सुटतात. हे या साईडला, या कोंबा साईडला म्हणजे एरियात खूप सारे स्कूल्स आहेत. त्याच्यात एक माझी स्कूल आहे आणि आजूबाजूला खूप स्कूल आहेत, म्हणून सगळा एक रोड. एक क्रिमेटोरियम आहे. हे क्रिमेटोरियम आहे, ग्रेव्हयार्ड टाईप.
इकडे खूप सारे दुकाने आहेत. इथे पुढं हे पण आहे स्टारबक्स. हे आहे स्टारबक्स होंडा सिविक आहे तिथे. आणि हे फॉरेस्ट इसेन्शियल. हे पेट्रोल पंप. इथे एकाच ठिकाणी रात्रीचं गोव्यात एवढे ट्रॅफिक नसतं, म्हणून गाड्या खूप फास्ट असतात. इकडे एवढं रश पण नसतं. सकाळचं किंवा मिड डेचं खूपच रश असतं जेव्हा मुलांची स्कूल सुटतात. हे या साईडला, या कोंबा साईडला म्हणजे एरियात खूप सारे स्कूल्स आहेत. त्याच्यात एक माझी स्कूल आहे आणि आजूबाजूला खूप स्कूल आहेत, म्हणून सगळा एक रोड. एक क्रिमेटोरियम आहे. हे क्रिमेटोरियम आहे, ग्रेव्हयार्ड टाईप. इकडे खूप सारे दुकाने आहेत. इथे पुढं हे पण आहे स्टारबक्स. हे आहे स्टारबक्स होंडा सिविक आहे तिथे. आणि हे फॉरेस्ट इसेन्शियल. हे पेट्रोल पंप. इथे एकाच ठिकाणी गेला. हा दुसरा पेट्रोल पंप आहे. हा दुसरा पेट्रोल पंप आहे. आणि पुढे 3 पेट्रोल पंप आहे. आणि पुढे अजून 3 पेट्रोल पंप आहेत. गोव्याची घरं खूप भारी आहेत. जुन्या काळातली घरं खूप चांगली कौलाची असतात. हे बघा, इकडे वाव मोमोज आहे. आणि हे मडगाव गार्डन आहे. कधीतरी आपण सकाळी येऊन दाखवूया. हा, जवळ पोहोचतोय. आता आम्ही मॅच्युरलच्या जवळ पोहोचतोय. म्युनिसिपॅलिटी. हे म्युनिसिपॅलिटी ऑफिस आहे. मडगाव म्युनिसिपॅलिटी मडगाव म्युनिसिपॅलिटी ऑफिस. ऑफिस आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही नॅचरल्स तिकडे पोहोचत आहे. लेफ्ट साइडलाच आहे. हे बघा आलो. हे बघा आलो आपण. 1 वाजेपर्यंत चालू असते रात्रीचे. हे रात्रीच्या 1 वाजेपर्यंत चालू असते. आपण इथे लावूया टियागोच्या बाजूला टियागो. हा, तर आम्ही टियागोच्या बाजूला टियागो लावणार आहे. तर चला जाऊया. आता मी गाडीतून उतरत आहे. तर हे आहे नॅचरल्स. इकडे एकदम रिअल टेस्ट सारखे आईस्क्रीम्स असतात. ओरिजिनल फ्रूट्सचे ओरिजिनल असतात. आणि बाकी पण बरेचसे ट्राय केले. किगा आईस्क्रीम्स, बाकीचे बरेचसे ब्रँड टाईप आईस्क्रीम्स ट्राय केले. किगा आईस्क्रीम ते साताऱ्याला आहे. मुंबई इथं पण आहे ना, मुंबई कुल्फी ट्राय केलं आपण. हे सर्व ट्राय करून अमोरी आम्हाला हेच एक बेस्ट वाटतंय. टेस्ट आहे ते. टेस्ट एकदम रिअल फ्रूट खाल्ल्यागत वाटतं. चला जाऊया आणि आईस्क्रीम चूज. तर हे आहे आईस्क्रीमचं मेन्यू कार्ड. कोणतं पाहिजे? मँगो. तर आम्ही इथे मँगोचं आईस्क्रीम घेत आहे. कोण मध्ये घ्या. मँगो ना. हां, मँगो. तर हे आहे एक दुकान. बघा, खूप सारे आईस्क्रीम्स आहेत. इकडे पॅकेज्ड आईस्क्रीम भेटतात, जे पॅकेज्ड असतात. हे आपण टेस्ट पण करू शकतो. विविध प्रकारचे आईस्क्रीम. एक स्कूप्स छोटे छोटे स्कूप्स छोटे छोटे घेऊ शकतो. चूज केले मँगो. तुम्हाला कुठला फ्लेवर आवडतो तुम्ही सांगा. आहे सीताफळ आईस्क्रीम. सीताफळ आईस्क्रीम एकदम रिअल वाटतं. इथले सगळेच आईस्क्रीम एकदम रिअल वाटतात. हे आमची ऑर्डर बनवत आहे. तर हे बघा, मँगो आईस्क्रीम आलेले आहे. यम्मी आहे. किती वाजले रात्रीचे? 10 वाजायला आले. दोघांची किती गर्दी. आईस्क्रीम. खूप रिअल टेस्ट येते.
तुम्ही जर कधी पण गोव्यात आला तर हे आईस्क्रीम नक्की ट्राय करा. हे सगळीकडे असतात ते. आणि सगळीकडे पण असतात. पुण्याला असतं, मुंबईला असतं. पुण्याला, मुंबईला जर तुम्ही तिकडे जात असाल तर तुम्ही ट्रायच केला असेल. ते बघतो कसं खेळतो. कप्स कसे लावलेत ना, डिझाईन लावल्यात. बघा आईस्क्रीम खाण्यात किती दंगल झाली. मोस्ट फेवरेट इटेबल आईस्क्रीम, डेली आईस्क्रीम पाहिजे ते. खूप दिवसांनी खाल्ले म्हणून मी एवढी उत्सुकता झाली. तसं डेलीच आईस्क्रीम खाते की आज नॅचरल्सला ऑल्टरनेटली नॅचरल शिवाय कुठलेच आईस्क्रीम चांगले नाही आहे म्हणून. हे मडगाव म्युनिसिपल काउन्सिल आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग. त्याच्या बरोबर पाठीमागे हे नॅचरल्स आईस्क्रीम पार्लर झाले. फायनली आईस्क्रीम खाऊन झालेले आहे. तर आपण चालवलं या. तर ती पहा आपली, ही पहा आपली गाडी. तर मी आईस्क्रीम खाऊन आलेले आहे. मन तृप्त झालं माझं. आईस्क्रीम हा पहा बॅक कॅमेरा. समोर गार्डन आहे ना. तंबीला होतो बेल्ट लय जोरात वाजत नाही लावलं तर. हा सीट बेल्ट आहे ना, तो जर मतलब बसल्या बसल्या लावला नाही ना तर तो सायरन असतो एकदम. इतर कंपन्यांच्या गाड्यांमध्ये एवढा नाही वाजत, याच्यातले खूप वाजतो. इतर कंपनीचे नाही वाटत. हे पेट्रोल पंप एक झाला, हा हा दुसरा पेट्रोल पंप, हा तिसरा पेट्रोल पंप. हे सलग पेट्रोल पंप तर मोस्टली शॉप्स असे एका लाईनीनेच आहेत. मोबाईलचे तर फक्त मोबाईलचे दुकान. हे मिश्रा पेढा, बिग मिश्रा पेढा. तर वन वे ने चाललोय आपण. तर आम्ही स्कूल जवळ आलोय. माझी स्कूल इथूनच जवळच आहे. आपण जर इथनं राईट गेला तर ही माझी स्कूल. हे बघा गोव्याचे सगळे जुने बिल्डिंग्स. कलरफुल असतात इकडे आणि सगळे कौलीचे. बघा असं वाटतं एक स्ट्रीट आहे, म्हणजे स्ट्रीट टाइप. हे इस्कॉन आहे इकडे. हे एक बोरकर हेल्थ हॉस्पिटल आहे. जुना दामोदर टेम्पल. हे जुना दामोदर टेम्पल आहे. राम मंदिर. हे राम मंदिर.
आणि हे समोर आहे कोर्ट. सिव्हिल अँड क्रिमिनल कोर्ट, मडगाव साऊथ गोवा. मडगाव साऊथ. तर इथून माझी स्कूल आहे. इथून आत हे MMC काउन्सिल आहे. ते सगळे कचऱ्याचे गाडी येतात दारासमोर आणि सगळे कचरा घेऊन जातात. हे आहे डॉमिनोज. चौकाच्या जवळच. हे हॉटेल आहे आणि हे आहे चौक. ही लाईट आत्ताच बसवली रिसेंटली. हा. आणि इथून स्ट्रेट कोलवा. कोलवा बीच. हे समोर इकडे आयनॉक्स आहे थिएटर आणि मॉल पण आहे, छोटासा मॉल. छोटे इटरीज आहेत. कैलाश पर्वत, नम्मा डोसा ते इथं आहेत. आता आपण बॅक टुवर्ड्स होम चाललोय आपण. आता बॅक टू होम. येस. ह्या ग्राउंडवर आम्हाला हे स्केटिंग शिकवायचं. सकाळी स्केटिंग शिकतात, संध्याकाळी कार किंवा टू व्हीलर शिकायला येतात लोक इथं. इथं बसायला जागा आहे. हे आहे बसायला जागा. आपण कधी पण संध्याकाळी बसू शकतो. लोक बसले. हे लोक बसले आहेत. आणि मी एक क्रिकेट क्लास पण जॉईन केलेला आहे, जे मी रोज ट्यूजडे, थर्सडे, सॅटर्डे, संडे चालतं आहे क्रिकेटला. त्याचा पण मी तुम्हाला व्लॉग नक्कीच हे करणार. हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. बॅडमिंटन, फुटबॉल, स्विमिंग, इथे मल्टी गेम्स म्हणजे स्पोर्ट्स हे शिकवतात. हे स्विमिंगचं आहे, गव्हर्नमेंट तर्फे. स्विमिंगचं किती? स्विमिंगचं 1000 रुपीज महिन्याचं आहे. म्हणजे अख्ख्या महिन्यात आपण स्विमिंग शिकून होतो. आणि ते फक्त समरचं असतं किंवा नॉर्मल डेज पण आपण जॉईन करू शकतो, नॉर्मल मंथ्स. मला जर खास समरमध्ये करायचं असं तर. आणि हे आहे फतोडा ग्राउंड. खूप मोठं ग्राउंड. इथे क्रिकेट, खूप सारे गेम आणि वॉकिंग, जॉगिंग ट्रॅक पण आहे. जॉगिंग ट्रॅक तर रबरचा आहे. जॉगिंग ट्रॅक तर रबरचा आहे. आणि बघा, जॉगिंग ट्रॅकच्या बाहेरच सगळे पाणीपुरी, मसालादार सगळं लावलं. आणि हे स्टेडियम आहे. दिसत नाहीये सकाळी. आता दिसणार. हा बघा, हे स्टेडियम आहे फुटबॉलचं. तर असं डेली मी काही ना काहीतरी तुम्हाला दाखवत जाईल. आता मी डेली तुम्हाला काही ना काहीतरी दाखवत जाईन. गोवा एक्सप्लोअर करीन. आणि जर तुम्ही गोव्याला येत असणार तर तुम्हाला काय प्रिफर करायचं, कुठलं दुकान वगैरे. हे वेलनेस फॉरएव्हर आणि हे अपोलो फार्मसी. फातोडा. आम्ही फातोडा एरियामध्ये राहतो. फातोडा गवळीवाडा. तो एरिया जो गवळीवाडा आहे ना, तो सेम आपल्या गावासारखा वाटतो. म्हणजे असं वाटत नाही की आपण गोव्यात राहतोय. म्हणजे माणसं असतात रात्री. आपण गावाकडे कसं माहोल असतो, सगळे एकत्र जमतात, गप्पा मारतात, तसं मराठी बोलतात. नाहीतर इतर स्ट्रीट्स किंवा एरियाज आहेत ना, कॉलनीज, ते खूप सामसूम असतात. असं वाटत पण नाही तिथे कोण राहतंय त्या बिल्डिंग्स मध्ये. सो दिस इज द चांदरवाडा. I don't know who named these places. गोळीवाडा, चांदरवाडा. आणि इथंच एक फेमस आर्टिस्ट आहे रॉब म्हणून. तुम्हाला रॉब माहीतच असणार. एक आर्टिस्ट पोगोवर यायचा बघा. रॉब. त्याचं हे घर आहे. मॅड सिरीज असायची त्याची. मॅड सिरीज आहे तो बघा. हा ते राहतो. तो इथे राहतो. आम्हाला वाटलं नव्हतं की तो रॉब आपल्या इथला गोव्याचा असणार.
तर हे बघा हे महालक्ष्मी मंदिरात आलेले आहेत. घराजवळ इथे घराजवळच आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे. इथे घुमट आरती वगैरे सगळं असतात. खूप सारे लोक येतात दर्शन करायला आणि एव्हरी फ्रायडे येतात महालक्ष्मीचे हे. तर आजपर्यंत एवढंच. आता तुम्हाला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तर बाय बाय. बाय.